इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रसाद दा, इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये कोणताही खेळाडू जो 12 मॅन असेल तो ड्रिंक्स करून येणार नाही. हा इकडे ड्रिंक्स करून येत आहेत लोक. कारण की सेकंड इनिंगच्या वेळेस बॅटिंग वाली टीम जास्त वेळ जर घेत असेल तर त्याला अंपायर्स काय करू शकत नाही. सर चला एक्स्ट्रा प्लेयर अकोल्याचा एक्स्ट्रा प्लेयर आणि देऊळगाव राजाचा एक्स्ट्रा प्लेयर कॉमेंट्री बॉक्स मध्ये येतील. अकोला टीम, देऊळगाव राजे टीम आपला 12वा प्लेयर पाठवा. चला बाकीचे बाहेर वा. राजे 12वा प्लेयर पाठवा किंवा नाव तुमचं XYZ राम श्याम लिहिण्यात येईल. अकोला टीम एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. देऊळगाव राजा आवाज जर पोहोचत असेल कॅप्टन पर्यंत तर तुमचा एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. चला खेळा सर फास्ट. मॅच चालू करा, लगेच चालू करा. अंपायरना विनंती आहे तात्काळ मॅच चालू करा. तुषारजी मणसने सर यांचा आज वाढदिवस आहे. बघा किती योगायोग आहे की आपल्या आज टुर्नामेंटच्या अनुषंगानं ते इथं बुलढाण्यात दाखल झालेले आहे आणि त्यांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी कृपया स्टेजवरती यावं. आपण त्यांचा बर्थडे आपण साजरा करू सर्व मिळून. अंपायर त्वरित मॅच चालू करा प्लीज. ते पुढचा युट्यूबचा कॅमेरा स्टेजकडे कव्हर करा म्हणा. पुढचा युट्यूबचा थँक्यू डीजे. पुढे समोर असलेला कॅमेरा युट्यूबचा कॅमेरा हा स्टेजवरती एकदा कव्हर करा प्लीज. बर्थडे साजरा करतोय आपण, इकडे कव्हर करा. चला हॅपी हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे.
हॅलो हॅलो. कृपया अंपायरना विनंती आहे की जरा फास्ट खेळावं आहे. अंधार पडत आहे. पुढील सामना होणे गरजेचं आहे. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळं कॉमेंट्री थांबलेली होती. और ये चलता हुआ तीसरा ओवर और रन संख्या 26 रन, एक विकेट के नुकसान पर आज के दिन का आखिरी मुकाबला बीच मैदान पर एग्रो प्रीमियर लीग चलती हुई. इस बार हेलीकॉप्टर उड़ा है, फील्डर मौजूद और विकेट का पतन होता हुआ बेहतरीन कैच पकड़ने में कामयाब. चतुर सिंह ने यहाँ पर अच्छी कैच पकड़ी और लगता हुआ दूसरा झटका देवलगांव राजा को. और इसी के साथ ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर रन संख्या जहां पहुंची है 26 रनों पर लगता हुआ दूसरा झटका. कोणाची चाबी हरवली असेल 4 व्हीलरची तर ते आपल्याला मिळालेली आहे. कृपया बघून घ्यावे आपली चाबी आपल्याजवळ आहे की नाही 4 व्हीलरची. ज्यांची असेल त्यांनी Batting कॉमेंट्री team. बॉक्समधून येऊन घेऊन जावी. बॅट्समनचं नाव काय? बॅटिंग टीम. अंपायर सर थांबा, बॅट्समनचं नाव माहित नाही. पुढील बॉल टाकण्यासाठी चतुरसिंग बैस हे बॉलिंग एंडवरनं येत आहे. और चौथा ओवर लेकर गेंदबाज चतुर सिंह 3 ओवर की समाप्ति के बाद 2 विकेट के नुकसान पर रन संख्या 26 रन. और चौथा ओवर लेकर चतुर सिंह. इस मैच में ड्रिंक्स ब्रेक नहीं रहेगा और जल्द से जल्द मैच फास्ट लीजिए. रवी शिंगणे यांची घड्याळ कोणाकडे असेल त्यांनी कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये ती घड्याळ जमा करावी ही विनंती आहे. अच्छा शॉट लगाते हैं पर बल्लेबाज उदय दौड़कर 2 रन पूरे होते हुए. फिर से यहाँ पर गेंदबाज चतुर सिंह. इस बार कवर के क्षेत्र में कोई चांस नहीं. गेंद 1 बाउंस 2 बाउंस 4 रनों के लिए डीजे. फिर से यहाँ पर बैक टू बैक 4 रन. बैक टू बैक बाउंड्री लगाने में कामयाब बल्लेबाज उदय. डीजे. फिर से गेंदबाज तैयार.
इस बार अच्छी गेंद अच्छी तरह से खेला बल्लेबाज ने वहां और धीरे धीरे रन संख्या बढ़ती हुई 40 रनों पर 2 विकेट के नुकसान में आज के दिन का आखिरी मुकाबला बीच मैदान पर चलता हुआ देऊळगाव राजा वर्सेस अकोला के बीच में 4 ओवर की समाप्ति के बाद 40 रन डीजे इस बार अच्छी गेंद ब्लॉक हॉल गेंद और अगला कमेंट्री का बाहर संभालेंगे अकोले से आए हैं कमेंटेटर धन्यवाद सर। सुनील भाऊ। ये जो मैच खेला जा रहा है चिकली वर्सेस एग्रो इंडियंस अकोला, सॉरी, और वाइड लेग स्टम्प के काफी बाहर, सॉरी, देऊळगाव राजा। और यहाँ पर काफी अच्छा रोमांचक सामना यहाँ पे अकोला स्ट्राइकर के मयूर मुरुमकार वीडियो लेते हुए। अगली गेंद मिस किया पूरी तरह से बीट। काफी अच्छी बॉलिंग का मुजाहरा करते हुए यहाँ पर अपने टीम के लिए रुपेश कल्याणकर, जो कि काफी अच्छी स्थिति में अब तक दोनों भी टीमें। एक और बाकी, इसके बाद धीरे से पटकी हुई गेंद खेल दिया है उसे। फील्डर वहां पर मौजूद नहीं पकड़ पाएंगे। 4 रन। काफी अच्छी खचाखच भरी हुई यहाँ पर बुल्डाना जीजा माता ग्राउंड खचाखच भरी हुई दर्शकों से, और काफी अच्छे कमेंटेटर हमारी मजा लेते हुए अभी हमारी, और यहाँ पे उसी बीच बीट कर दिया पूरी तरह से। समझ नहीं पाए गेंद को, काफी अंदर से बाहर और बाहर से अंदर निकालते हुए गेंद। और स्कोर 45 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स। 5वां ओवर, 5वीं ओवर जारी। अगली गेंद फिर से खेल दिया उसे हल्के हाथ से। देखना चाहेंगे 2 रन तब्दील कर पाते हैं, यानी काफी अच्छी यहाँ पर रनिंग बिटवीन द विकेट, और इसी बीच मिस फील्ड करते हुए अपने टीम को 1 रन का नुकसान जरूर पहुंचाया उन्होंने। काफी अकोला की फील्ड जो है काफी सुस्त है, क्योंकि कोई जज्बा नहीं है इसमें। इन्होंने जज्बे से खेलना चाहिए ग्राउंड पर आए तो। अगली गेंद और वाइड गेंद, अंपायर का इशारा। काफी रईस प्लेयर है हमारे, इसीलिए एक से एक यहाँ पर। जी बिल्कुल, अकोला के सारे जो प्लेयर है वो सब रईस है, इसलिए थोड़े सुस्त है वो, लेकिन वो अभी सुस्ती जाएगी उनकी। अभी खाना बहुत खाया उन्होंने, शायद गुलाब जामुन ज्यादा खाए। और इसी बीच खेल दिया उसे। फुल टॉस गेंद है, फील्डर उसके पीछे, और चेतन देशमुख जो कि उनका ही वेट नहीं संभाल पाते तो बॉल क्या संभालेंगे। अरे चेतन फील्डिंग मिस फील्ड करते हुए यहाँ पर 4 रन। बॉल को पकड़ना चाहिए उनको, लेकिन पूरी तरह से असमर्थ रहे बॉल पकड़ने में। बॉलर ने अभी देखते हैं आखिरी ओवर लेके कौन आ रहा है। और चेतन से फील्ड में तब्दीली कर दी है। काफी बॉलर ने अर्जुन, काफी हिटर है वो अकोला एग्रो इंडियंस के, जगह पर से खड़े खड़े छक्के मारते हैं। अगली गेंद खेल दिया उसे सीधा स्ट्रेट की तरफ। फील्डर वहां पर मौजूद, आशीष पाटिल अपनी टीम के कप्तान, और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 रन। काफी अच्छी सूझबूझ के साथ पारी को आगे लेते हुए देऊळगाव राजा की टीम 2 रन निकाले अभी। अगली गेंद लेके हुए अर्जुन।
फुल टॉस गेंद, फील्डर के पूरी तरह से गैप में धकेल दिया उसे लेग साइड की दिशा में, 4 रन। स्कोर थर्ड अंपायर रिव्यू, ओके, हाइट चेक करने के लिए थर्ड अंपायर का रिव्यू है, हाइट का नो बॉल। देऊळगाव राजाची टीम सज्ज राहील. यानंतर जशी ही इनिंग पूर्ण होईल त्यांनी आपले फिल्डर ग्राउंडमध्ये सेट करायचे आहे. पुढील सामना त्वरित सुरू करण्यात येईल. कुठल्याही प्रकारचा वेळ फेअर डिलिव्हरी हेयर डिलीवरी, 58 रन, 58 रन। अगली गेंद बोल्ड कर दिया, क्लीन बोल्ड। यहाँ पर अर्जुन शेरेकर ने यॉर्कर लाइन की गेंद भेजती हुई स्टंप को गिरा दिया। स्टंप, सॉरी, गिल्लिया ही गिर गई, स्टंप नहीं गिर गया। और उनकी जगह लेने के लिए आए हैं संतोष। देखना चाहेंगे 3 गेंदों में क्या करते हैं अपने टीम के लिए। काफी अच्छी अभी तक दोनों टीम की तरफ से यहाँ पर सूझबूझ भरी पारी खेलते हुए संतोष आए हैं, नए बल्लेबाज। और चेतन देशमुख काफी गंभीर विचार में लग रहे हैं मेरे को। सॉरी, मैंने उनको कुछ कह दिया तो चेतन देशमुख को, क्योंकि मेरे को उनके साथ जाना है अकोला। अगली गेंद और पटकी हुई गेंद लेग स्टंप के बाहर, अंपायर का इशारा वाइड। और यहाँ पे खराटा शॉट लगाते हुए, लेकिन खराटा लगा नहीं सही थे, शायद हेलीकॉप्टर शॉट मारना चाहते थे, खराटा तो नहीं। और फिर से खराटा इधर से, लेकिन फिर भी मिस कर गए। दोनों तरफ से खराटा में चूके और यहाँ पे मिस फील्ड करते हुए और आउट, अपना विकेट तोहफे में देते हुए। सॉरी, और यहाँ पर 1 शॉट का आता हुआ इशारा। देवासर बल्लेबाजी के लिए आखिरी ओवर लेकर गेंदबाज, लेग बाइज का आता हुआ इशारा। अर्जुन, अगली गेंद और साफ बोल्ड होते हुए बल्लेबाज संतोष। और देवासर का यहाँ पर स्थान लेने जा रहे बल्लेबाज महेश। रन संख्या अभी भी रुकी हुई, 60 रनों पर चलता हुआ ये छठा ओवर जिसे पूरा कर रहे अर्जुन। इस इनिंग का ये आखिरी गेंद लेकर अर्जुन। इस बार अच्छी गेंद, अच्छी तरह से खेला। यहाँ पर रनआउट का चांस हो सकता है और यहाँ पर रनआउट, दूसरा रन लेना चाहते थे और अपना विकेट गमाया। देऊळगाव राजा संघाचे प्लेयर तात्काळ ग्राउंड मध्ये उतरतील आणि अंपायर साठी पाण्याची व्यवस्था करा प्लीज. इसी के साथ अंपायरला बॉटल पटवा, ग्राउंड स्टाफ। इसी के साथ 6 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या 61 रन और 62 रनों का यहाँ पर लक्ष्य रखा है देऊळगाव राजा के सामने। देऊळगाव राजा संघाचे प्लेयर कृपया तात्काळ मैदानामध्ये उतरतील. आणि वाचवा आपला खर्च. कमी खर्चात हमखास उत्पादन. क्रॉप क्रेस्ट इंडिया. कापूस, सोयाबीन, तूर, हरभरा आणि भाजीपाला पिकांवरील येणाऱ्या रस शोषणाऱ्या किडी, पाने खाणाऱ्या अळी, लष्करी अळी तथा बोंड अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं जोरावर सुपर. कापूस, सोयाबीन, गोबी, भेंडी, द्राक्ष आणि इतर सर्व पालेभाज्यांवर पाने खाणारी अळी, फळ पोखरणारी अळी, शेंगा पोखरणारी अळी आणि लष्करी अळीच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉप क्रेस्ट इंडियाचं करंट.
आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. पिकांची जोमदार वाढ करण्यासाठी, फुलांची गळ थांबवण्यासाठी आणि फळांचा आकार व गुणवत्ता सुधारण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप डीआर. सोयाबीन पिकामध्ये अमरवेल व इतर तणांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचं क्रॉप एनडी प्लस. मका आणि ऊस या पिकांमधील तण नियंत्रणासाठी वापरा अट्रॅक्लिअर. हे कोळपा, कुंजर, तांदूळजा यासारख्या रुंद पानाच्या व गवतवर्गीय तणांचा उगवण्यापूर्वी किंवा उगवल्यानंतर लगेच नष्ट करते. कांदा, लसूण आणि फळबागांमध्ये तणांच्या नियंत्रणासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ऑक्सिजन. हे एक निवडक तणनाशक असून पिकाला धक्का न लावता केवळ तणांचा नायनाट करते. आम्ही खात्री देतो जागतिक दर्जाच्या गुणवत्तेची, तीही अगदी कमीत कमी किमतीत, जेणेकरून तुमचा उत्पादन खर्च कमी होईल. आजच तुमच्या शेतात क्रॉपक्रेस्ट इंडियाच्या उत्पादनांचा वापर करा आणि फरक अनुभवा. क्रॉपक्रेस्ट इंडिया, शेतकऱ्यांचा फायदा, कमी खर्च, भरघोस उत्पन्न. सोयाबीन, मिरची, द्राक्ष, आंबा आणि विविध भाजीपाला पिकांवर भुरी, तांबेरा, करपा यासारख्या बुरशीजन्य रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे पेरू. हे दुहेरी शक्ती असलेलं बुरशीनाशक आणि कोळीनाशक म्हणून काम करते. त्यामुळे पिकाला हिरवेपणा मिळतो आणि रोगांपासून पूर्ण संरक्षण मिळते. मिरची, द्राक्ष, कांदा, सोयाबीन, भाता आणि सर्व प्रकारच्या फळबागावर करपा, भुरी, तांबेरा आणि फळसर सारख्या गंभीर बुरशीजन्य रोगाचा मुळापासून नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे ॲझोसाइट प्लस. द्राक्ष, पपई, सफरचंद, मिरची, कांदा आणि विविध भाजीपाला पिकांवर करपा, शेंडेमर, मुळकूज, भुरी सारख्या रोगांचा प्रभावीपणे नायनाट करण्यासाठी वापरा क्रॉपक्रेस्ट इंडियाचे रिको. क्रॉपक्रेस्ट इंडिया सादर खेळत आहे क्रॉप आमिर. डेब्यू देवा सर, कॉमेंट्री बॉक्स मध्ये एक्स्ट्रा प्लेअर पाठवा. देवडकरांचे संघ, चला बॉलिंग सुरू करा. अंपायर, मॅच सुरू करा लवकरात लवकर. ये गेंद साफ बॉल होते. पहली गेंद पर आशीष बगर खाता खोले यहाँ पर और गेंदबाज XYZ गेंदबाज यहाँ पर दिनेश मापारी, गेंदबाज, अच्छी गेंद, साफ बोल्ड होते हुए यहाँ पर बगर खाता खोले. अपना विकेट गंवाया यहाँ पर आशीष ने. अमरावती संघावाले कृपया बाहेर या, तात्काळ येत जा. बाउंड्रीच्या बाहेर थांबा. बॅट्समनचे नाव काय? बॅट्समनचे नाव. गौरव. बैट्समैन नेम गौरव. और अगले बल्लेबाज गौरव. अच्छी गेंदबाजी अभी तक. गेंदबाज दिनेश की तरफ से फिर से यहाँ पर लपेट कर खेलता है. गेंद सीधी तारामंडल में 6 रनों के लिए डीजे.
बाजी केली. फिल्डर लवकर लवकर सजवा. विकेट किपर चला सामना खेळता ठेवायचा आहे. हाय बॉल अगदी सरळ टाकलाय. एका बाजूला जर पाहिलं तर बॉलिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत गोलंदाजी ट्रॅक वरती संतोष उर्फ देवा सर मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग साठी पाहायला मिळत आहे. हाही गोलंदाज आहे, अनुभवी गोलंदाज आहे. अनेक व्यावसायिक क्रीडा स्पर्धा खेळलाय हा खेळाडू, त्यामुळे अनुभव अनेक स्पर्धांचा आहे. कोणत्या टप्प्यावरची बॉलिंग करायची आहे, विकेट मैदानाच्या आतमध्ये अनुभव झळकवत असताना आणि विकेट येते आहे लागोपाठ तिसरी टीम ॲग्रो इंडियन्स अकोला संघाची. मी अगोदरच बोललो अनुभवी हा गोलंदाज आहे. माहिती आहे कोणत्या टप्प्यावरची गोलंदाजी या खेळपट्टीवरती करायची आहे. पुरेपूर मारा केला, विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि या विकेटने पुन्हा एक वेळ बॅकफुटला ढकलण्याचं काम करत असताना टीम देऊळगाव राजा संघ मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एक वेळ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिलाच बॉल रुपेशने खेळून काढलाय. सिंगल धाव जोडली गेली या बॉलवरती. या सिंगलच्या मदतीने स्ट्रायकिंग एंडला आपल्याला गौरव विखे पाहायला मिळतील. गौरव विखे जर पाहिला तर अकोला संघाचा एक सलामीचा आणि खरं तर ज्या पद्धतीने बॅटिंग करणारा फलंदाज आहे, अनुभव आहे या फलंदाजाकडे. पुन्हा एक वेळ याही बॉलवरती एक सिंगल घेण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा कॉल होता. डायरेक्ट हिट जर झाला असता तर मैदानाच्या आतमध्ये फ्रेम मध्येही नव्हते गौरव, परंतु विकेट इथे मात्र जोडली जाणार नाहीये. रन कंप्लीट होतोय. शेवटच्या बॉलवरती सिंगल धावेच्या मदतीने ओव्हरची होईल समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती 16 धावा, 3 गडी बाद. पुढचे 24 बॉल आणि 46 धाव्यांची गरज. लोअर फुल टॉस, फील्डला सजवलाय तिकडे. एक धाव कंप्लीट केली जाईल काय, दुसरीचा कॉल होईल का, परंतु नाही. सिंगल मात्र धाव जोडली जाईल. महेश टाकळकर आलेत आता बॉलिंग साठी. पहिलाच बॉल महेश वरती जर पाहिलं तर एक मात्र सिंगल धाव त्याने खर्च केली आहे. लोअर फुल टॉस होता, परंतु मात्र जिथे शॉर्ट मिडविकेट बघा कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांनी सजवला, तिथे धाव येऊ शकते, सिंगल होऊ शकतो. त्यामुळे ते सिंगल रोखण्याचा प्रयत्न होता, परंतु मात्र सिंगल तिथे जोडली जाईल. इथे एक धाव कंप्लीट केली गेली आहे. 23 बॉल 45 धावांची गरज आहे संध्याकाळच्या सत्रातला हा सामना. हाई बॉल दूर ठेवलाय रेंज पासनं. एक जर पाहिलं तर अगदी प्लॅनिंगने गोलंदाजी करतो आहे हा गोलंदाज महेश टाकळकर. अनुभव आहे याही गोलंदाजाकडे. त्यांना माहिती आहे की या डेप्थ ओव्हरमध्ये जर पाहिलं तर नक्कीच सामना बराबरीचा असणार आहे, कारण इथून जर आणखीन एखादी विकेट आली तर पुन्हा एक वेळ पुनरागमन करेल टीम देऊळगाव राजाचा संघ. परंतु दुसऱ्या बाजूला जर मोठी फटकेबाजी झाली ना तर या मॅच मध्ये खरं तर पुन्हा एक वेळ पलटवार करण्याचा प्रयत्न होईल. नक्कीच समोर खेळलाय, बॉल हवेत आहे, फिल्डर बॉलच्या खाली आणि रनिंग कॅच पकडण्याचा प्रयत्न होता. रनआउटची संधी आहे, रनआउटची संधी. विकेट मैदानाच्या आतमध्ये जरूर जर पाहिलं तर कॅच पकडला गेला नाहीये, परंतु मात्र रनआउटच्या रूपामध्ये विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. धक्का क्रमांक 4 लागेल टीम ॲग्रो इंडियन्स अकोला संघाला. डीजे
12 बॉल 28 धावा करायच्यात. 12 बॉल 28 ची गरज. पुन्हा एक वेळ इनसाइड आउट, ओव्हर कव्हर, एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये डीप एक्स्ट्रा कव्हर बॉर्डर लाईनच्या पलीकडे आलाय चौकार. डीजे आहे. 11 बॉल 24 धावेंची गरज. गौरव विखे 18 बॉल 34 धावेंवरती हा खेळाडू खेळतोय. वन हँडेडली लढलाय, संघर्ष केलाय मैदानाच्या आतमध्ये. काय बॅटिंग पाहायला मिळते गौरव विखेच्या बॅट मधून. पुन्हा वार जर पाहिला तर पलटवार प्रत्येक बॉल वरती करत असताना. हो, याही वेळेला बॉल जर पाहिला तर ऑन साइडला खेळून काढला. डीप मध्ये फिल्डर आहे. मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. एकूण 2 धावेंचा बचाव, म्हणजे की पुढचे 10 बॉल करायच्या या मॅच मध्ये 22 धावा. इथे मात्र देऊळगाव राजा संघाला विकेट्सच पलट वार करून देऊ शकते. या मॅच मध्ये परत घेऊन येऊ शकते. विकेट्स आणि विकेट फार महत्वाची असणार आहे गौरव विकेची या मॅच मध्ये. हो, परंतु आता बॉल हवेत आहे. विकेट येऊ शकते का? हो, बॉल मैदानाच्या बाहेर. प्रयत्न झाला, प्रयत्नांना सलाम आहे. 100% दिले उदयने या मॅच मध्ये, परंतु बॉल मैदानाच्या बाहेर आलाय. षटकार. षटकार आलाय इथे, परंतु मात्र उदयने चांगला प्रयत्न केला या मॅच मध्ये, परंतु मात्र बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पाहायला मिळतोय. इथे करायच्यात 9 बॉल आणि 16 धावा. पुन्हा एक वेळ ऑन साइडला खेचलाय. फिल्डर बॉल पर्यंत पोहोचताय. सिंगलला वेगाने घेतली आहे. फंबल झालाय. चुकी झाली आहे, चुकी केली आहे फिल्डरने आणि बॉल जातोय काउंटरच्या पलीकडे. हा वेगाने ट्रॅव्हल करत चौकार. थँक्यू डीजे. 8 बॉल 12 ची गरज या मॅच मध्ये. गौरव विखे प्रत्येक बॉल वरती बरसला हा फलंदाज. ओ भैया, जर पाहिलं तर या मॅच मध्ये ते काकाला पकडा तिथं. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या खाली येत आहेत. विकेट आली आहे. विकेट जोडली सुद्धा जाईल आणि चतुरसिंग ठाकूर बाद होतील. थँक्यू डीजे. चला फिल्डिंग सजवा. देऊळगाव राजा बॅट्समन आला तिथं. बघूयात नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अकोला संघ, कृपया आपण फलंदाजाचं नाव सांगा कृपया. धन्यवाद. अकोला संघ फलंदाजाचं नाव सांगा. अक्षय असतील बॅटिंगसाठी.
बॅटिंगसाठी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अक्षय आलेत. आता करायच्या त्या मॅच मध्ये 6 बॉल आणि 11 धावा. 6 बॉल 11ची गरज आहे. 6 बॉल 11 धावा करायच्यात. पहिलाच बॉल बॅटच्या बाहेरची कडा. फिल्डर आहेत तिकडे, बॉल पर्यंत पोहोचतील. रन घेण्यास नकार, म्हणजेच की हा डॉट बॉल असणार आहे. पुढचे 5 बॉल आणि करायच्या आहेत या मॅच मध्ये 11 धावा. प्रदीप बॉलिंग साठी प्रदीप शेरे गोलंदाज ट्रॅक वरती आलाय. पहिला बॉल जर पाहिला तर इकडे डॉट बॉल येत असताना पाहायला मिळेल. 5 बॉल 11ची गरज या मॅच मध्ये. 5 मध्ये करायच्या 11 धावा. गेम ऑन आहे, सामना बराबरीचा आहे. हेलिकॉप्टर, परंतु बॉल ओ हो कॅच होऊ शकला असता, परंतु बॉल आउट ऑफ दी पार्क. बाउंड्री लाईनच्या पलीकडे आलाय षटकार. झळकावण्याचा विक्रम केला आहे बुलढाणा ऍग्रो प्रीमियर लीग 2026च्या या स्पर्धेमध्ये. डीजे बॉल 5 धावेची गरज. 4 बॉल मध्ये करायच्यात 5 धावा या मॅच मध्ये. हेलिकॉप्टर ओ हो उडवलाय. हेलिकॉप्टरने सामना जिंकवलाय आणि बॉल मैदानाच्या बाहेर फेकून दिलाय. हा धमाका षटकार. मॅच गौरव. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच आहेत गौरव विखे. 100ली हा सामना अगदी जर पाहिलं तर प्रेशर दबाव वाढत होता आणि त्या दबावाच्या ओझ्याखाली लढलाय, संघर्ष केलाय. संघर्षमय पर्यायाने सामना जिंकून दिलाय टीम अकोला संघाला.